ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या आत्म्यामध्ये हृदयामध्ये बसलेल्या भगवंताला नमन करतो. आज आपण 15 तारीख आहे, 15 जून 2025. आजचा आपला विषयच खास आहे. त्याच्याबद्दल तुमच्यासोबत बोलण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे. मी माझी प्रथम ओळख करून देतो. मी कामेश जगताप, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुशास्त्री. आपण माझे प्रत्येक व्हिडिओ बघत असाल. मी अशा अपेक्षा करतो. आज आपण असाच एक विषय घेऊन आलो आहे. 12 जून 2025 रोजी जी काही घटना घडली, खूप भयानक घटना घडली. प्लेन क्रॅश झाला. त्याच्याविषयी मी तुम्हाला काही न्यूमरोलॉजिकल थिअरीज आणि फॅक्ट सांगणार आहे. त्याच्यातून तुम्हाला खूप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कशा काम करतात याच्याबद्दल नक्कीच माहिती असेल. आपण जास्त वेळ न घालवता महत्वाच्या मुद्द्याला हात घालूया. तारीख कशी काम करते हे पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्लेन क्रॅश. हा आपण अभ्यासासाठी घेतला. सर्वांना माहित आहे प्लेन क्रॅश झाला. त्याची तारीख पहिल्यांदा त्याचं रेकॉर्ड करूया. 12/6/2025. 12/6/2025 हे सर्वांना अनलकी तारीख असते. अशातला काही भाग नाही. एक तर 12, 3 हा आकडा असा आहे. 1 + 2 म्हणजे 3. 3 म्हणजे गुरुदेवांचा आकडा आहे. आणि ह्या दिवशी घडणाऱ्या घटना खूप मोठ्या असतात. 12, 21, 30, 3 ह्या तारखेला कोणतीही घटना घडलेली असते खूप मोठी, खूप मोठा त्याचा आवाका असतो. त्याच पद्धतीने बघितलं गेलं तर प्लेन क्रॅश हा खूप मोठी घटना आहे. त्याच्यामध्ये जेवढे लोक प्रवासी होते तेवढे सर्व आमचा भयानक मृत्यू झाला. परंतु तुम्ही एक गोष्ट नमूद केली असेल त्याच्यामध्ये, ती म्हणजे एक रमेश विश्वास कुमार नावाचा ग्रस्त, त्याचा फक्त त्याच्यामध्ये जीव दगावलेला नाही. तर तो का नाही दगावला याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आणि प्लेन क्रॅश का झाली याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. प्लेन क्रॅश होणं हा काही योगायोग नव्हता. आणि आपण जर हे वर्ष बघितलं तर हे वर्ष पूर्ण मंगळाचं आहे, मंगळदेवांचा आहे. मंगळदेव हा सूर्यापेक्षा तप्त ग्रह आहे. मंगळावरती जाणं, जसं सूर्य जेवढा तप्त आहे तो ऊर्जा देणारा ग्रह आहे, तर मंगळदेव जे आहेत ते भयावह गरम असतात. आणि ते आपल्या बॉडीशी रिलेटेड पण असतात. आपल्या शरीरामध्ये धमन्यांमध्ये जे रक्त वाहत असतं त्याला मंगळदेव रिलेटेड करतात. आपण अजून थोडस पुढे जाऊयात. आपल्या घरामध्ये तो गॅस आहे, स्टोव्ह आहे, चूल आहे, जी पेटते ती सुद्धा मंगळदेवांना इम्पॅक्ट करत असते. आणि जो ज्वलनशील पदार्थ आहे ज्याच्यामुळे विमान उडणार होतं ते जे पेट घेतं पेट्रोल आणि मग नंतर उड्डाण घेतं, बरोबर, तर तेही मंगळदेवांशी रिलेटेड आहे. त्यावेळेस कुठे ना कुठं मंगळदेव यांचा ग्रह, मंगळ ग्रह जो काही असेल ऍस्ट्रोलॉजिकली खराब होता. आणि त्याच्यासोबत राहू आणि केतूची पण युती होती. या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे ट्रान्झॅक्शन होऊन हा अपघात घडलेला. हे ऍस्ट्रोलॉजिकली झालं. आता न्यूमरोलॉजिकली जर बघायला गेलं तर आपण प्रसिद्ध म्हणजे जे बीजेपीचे प्रमुख सीएम पण होऊन राहिले होते त्यांच्याबद्दल थोडस बोलूया. त्यांचं नाव होतं रुपाणी सर. त्यांचं पूर्ण नावाची जर टोटल केली तर कुठे ना कुठे त्यांची अँटी येत होती. 4 वरती आहे. त्यांचा जो लकी नंबर आहे, त्यांचा लकी नंबर त्यांनी ठेवला होता 1206. 1206 ह्याचं जर कॉम्बिनेशन बघायला गेलं तर आपण एक एक कंपाऊंड वेगळा करू. 1 + 2 3 आणि 0ची व्हॅल्यू नुसते तो मध्यस्थी आहे आणि त्याच्यानंतर 6. तर त्याचा कंपाऊंड पुन्हा एकदा होतो, तो होतो
3 6चा 3 6 नंतर त्याची टोटल कंपाऊंड केला तर 9 वरती येतो. 3 आणि 6 ह्यांचं पूर्ण जगाला माहित आहे अँटी कॉम्बिनेशन आहे, एकमेकांच्या विरोधात असणारा कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. आणि तो त्यांचा लकी नंबर असेल तर तो त्यांच्या आयुष्यात अनलकी नंबर होता हे त्यांनी कधी बघितलं नसेल. पण 3 6 मुळे त्यांना खूप मोठ्या संधी मिळाल्या. त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा आला, लक्झरी आली, त्याच्या जीवाचा घात केला हे कुठे ना कुठे बघितलं पाहिजे. आता त्यांची जन्मतारीख प्रत्येकाला माहित असेल. आता जी ऍड चालते, बातम्या चालतात त्याच्यामध्ये बघितले असेल 2 ऑगस्ट आहे. तर 2 ऑगस्ट अशी तारीख आहे की 2 ऑगस्ट आणि आता जे त्यांचं वर्ष 9 आहे ते 2 तारखेला कुठं ना कुठं अँटी आहे. आणि त्यांचं 2 4चं कॉम्बिनेशन आहे. 9ला 2ला 9 4 आणि 9 आणि अँटी असतो आणि त्यांचं तेच कॉम्बिनेशन बरोबर त्यांची जी तारीख आहे लकी नंबर आहे आणि त्यांच्या मृत्यूची तारीख सेम ठरली आणि त्यांनी घावा केला आणि त्यांना कुठे ना कुठे ते आपल्या जीवाला मुकावं लागलं. तर आपला लकी नंबरच हा त्यांच्यासाठी अनलकी ठरला. तो कसा ठरला आपण न्यूमरॉलॉजिकली बघितलेला आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल तो म्हणजे असा की मग त्यांचा अँटी होता तर त्यांच्यासोबत इतरांचा पण अँटी होता का? बरोबर. तर आता आपण जर बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी होऊ शकतात. त्या कोणत्या ते आपण समजून घेऊया. आता कसं असतं, एकाची जर निगेटिव्हिटी असेल, जर घरामध्ये कोणी निगेटिव्ह असेल तर त्याची निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीला हवी ठरून त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येत असते आणि तीच निगेटिव्ह एनर्जी आपल्यावरती घाव घालते. तर असं कोणाचं तरी कॉम्बिनेशन असू शकतं की ते मृत्यूला कारक असेल. त्याच्यामुळे सुद्धा सर्वांचा त्याच्यासोबत मृत्यू झाला असेल. दुसरी घटना अशी असू शकते, जर समजा प्रत्येकाच्या कुंडली बघणं किंवा त्यांच्या प्रत्येकाची जन्मतारीख मिळणं अशक्य आहे, जर मिळाली आणि त्यात जर असंही तथ्य निघू शकतं 99% मी म्हणतो की त्याच्यामध्ये असं निघू शकतं की त्यांच्या तो दिवसाचा वेळ सुद्धा आली असू शकते मृत्यूची आणि त्यांच्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठे तो योग असेल, तो मृत्यूचा अपघातामध्ये होण्याचा. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काहीतरी योग असतात. तुमचा मृत्यू कसा होईल हे आपण न्यूमरॉलॉजिकली बघू शकतो, ऍस्ट्रोलॉजिकली बघू शकतो आणि हे त्यांच्यामध्ये योग असतील म्हणून ते सर्व लोक एकाच वेळेस प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण निगेटिव्हिटी कशी काम करते बघूया. एखादी जर गोष्ट निगेटिव्ह असेल तर तिच्यावरती हावी प्रत्येक जण होतात, पॉझिटिव्ह एनर्जी कुठे ना कुठे कमी पडते. तर दुसरी त्याच्यानंतरची एक गोष्ट होते ती म्हणजे त्याच्यामध्ये एक इसम असा आहे त्याचा मृत्यू झालेला नाही. तर आता त्याच्याबद्दल एक रोचक कथा सुद्धा आहे आणि प्रत्येक युट्यूब या फेसबुक इंस्टाग्रामवरती तीच रील चालू आहे. तर तो व्यक्ती कसा एक्सपायर नाही वाचला कसा, आश्चर्य आहे. तर पहिल्यांदा आपण त्याचा सीट नंबर बघूया. त्याचा सीट नंबर जो होता तो 111A होता. 111 बद्दल पहिल्यांदा मी बोलतो. 111 हा एंजल नंबर आहे. 2 राजांची युती झालेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आणखी ए आहे म्हणजे 3 राजांचा मिळून एक गुरु झालेला. तर ते कुठे ना कुठं 3 राजा म्हणजे 3 सूर्य एकत्र आले, त्याची ऊर्जा सुद्धा मंगळासोबत मॅच होते आणि 1 आणि 9चं कॉम्बिनेशन हे जबरदस्त कॉम्बिनेशन मानलं जातं. आपल्या जर न्यूमरॉलॉजिकल कॉम्बिनेशन म्हणजे 81 कॉम्बिनेशन्स असतात, त्याच्यामधलं सगळ्यात जबरदस्त कॉम्बिनेशन ज्याला मी 5 स्टार किंवा 4.5 स्टार सुद्धा देऊ शकतो असं ते कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्याला ते कॉम्बिनेशन लागू झालं, त्या व्यक्तीला त्याच्यासोबत त्याची एनर्जी मिळाली. आणि दुसरं एक लॉजिक आहे, त्याच्यानंतर एक फॅक्ट आहे 1 + 1 + A = 3. 3 म्हणजे गुरु, गुरुचं दैवत आहे. त्या दिवशी तारीख सुद्धा 12 होते. 3 जिथे गुरुचं अस्तित्व आहे तिथं आपल्या जीवाला धोका होणं अशक्य आहे.
ठीक आहे. गुरुचं अस्तित्व जिथं आहे तिथे आपल्या जीवाला धोका होणार हे अशक्य आहे. जिथे गुरु आहे, जर त्या गुरूंचा आशीर्वाद आहे, तिथे कुणाला काही होऊ शकत नाही, हे जगसिद्ध आहे. आई विना काही होऊ शकत नाही, तसं गुरु विना ही विद्या मिळत नाही, आणि गुरु विना जीवन नाही, हे जगामध्ये सत्य आहे. हे आपण कुठे ना कुठे समजून घ्यायला. त्यामुळे त्या व्यक्तीचा नावाचं थोडस कॅल्क्युलेशन सांगतो. रमेश विश्वरूप विश्वास कुमार असं त्या विस्माचं ग्रस्ताचं नाव आहे, आणि त्याचं कॉम्बिनेशन जे आहे, त्याचं कॉम्बिनेशन नावाचं येते 7 वर. 7 म्हणजे अध्यात्माचा आहे, नॉलेजेबल आहे, आणि गुरुचं आणि त्यांचं कॉम्बिनेशन कमीत कमी 3.5 स्टारचं. तर गुरु सोबत अध्यात्म आलं तर देव तारी त्याला कोण मारी, देवाचं अस्तित्व इथं आहे. देवाच्या कुठे ना कुठे जवळ बसलेला व्यक्ती, तर तो त्याचा मृत्यू कसा देऊ शकेल, यमदेवांना सुद्धा आज्ञा नाही. गुरुच्या खुशीत जर तुम्ही असाल, गुरुच्या सानिध्यात जर असाल, तर तुमचा मृत्यू होणं अटळ जरी असेल तरीही त्याचा तुम्हाला मृत्यू यमाला घेता येणार. यमदेवाचा हसूड तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हेच गुरुचं महत्व आहे. नाथपंथामध्ये म्हटलं जातं, शिष्याने गुरुसाठी डोळा दिला होता. नाथपंथी गुरूंना खूप मानतात. एका वड्यासाठी गोरक्षनाथांनी डोळा देऊन ते वडे आणले होते, आणि गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला होता. तर आज तुम्ही नाथपंथ बघत असाल, कुठेही जावा, गुरूंशिवाय पर्याय नाही. तो गुरु छोटा असेल, मोठा असेल, कुणीही असेल, पण गुरुचा अवमान करू नका. गुरुला साक्षात परमेश्वर मानले आहे, आणि जिथं गुरुचं अस्तित्व आहे तिथे कुणाचंही वाईट होणार नाही, हे खरं. आणि त्या दिवशी कुठे ना कुठं खूप मोठी घटना घडली. त्याच्यासाठी मी एवढंच सांगेन, आपण स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जा, आपला अध्यात्म जपा, आपल्या अध्यात्माला महत्व द्या, आणि स्पिरिच्युअल गोष्टी करा. त्याच्यामध्ये मी काही रेमेडी सांगतो. जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमचा एंटी दिवस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवास करू नका. जसं जर कुणाची जन्मतारीख 15/6/24 असेल आणि तो कुठे 12 तारखेला प्रवास करतोय, खूप मोठा प्रवास करतोय, मोठा डिसिजन घेतोय, तर त्या तारखेला त्यांनी टाळलं पाहिजे. जर सपोज पुढे जाऊन एक आणखी गोष्ट सांगतो, जर आपल्या कुठं बिझनेसचं नाव जर मुलांक 3 असेल एखाद्याचा, किंवा भाग्यांक 3 असेल, आणि त्या व्यक्तीच्या बिझनेसचं नाव जर 6 वरती घेऊन आलं तर ते पूर्ण अँटी आहे. तुमचा बिझनेस चालता चालता बंद पडेल किंवा चालणारच नाही, त्याचीही तुम्हाला प्रचिती आहे. तुम्ही एखादी गोष्ट खूप मोठी करता, तर मोठ्या गोष्टी म्हणजे कोणत्या हेही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही लग्न करता, बिझनेस चालू करता, किंवा तुम्ही एखाद्या बिझनेसचं फर्म चालू करता, किंवा रिलेशनशिप ठेवता, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण अंक बघितले पाहिजे. आपल्याला ते खरेच फायद्याचे आहेत का? जर फायद्याचे असतील तर त्या दिवशी महत्वाच्या गोष्टी करा, इतर दिवशी तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी करू शकता. जर तुम्ही प्रवासाला निघत असाल तर तुम्ही एक छोटस स्पिरिच्युअल केलं पाहिजे. कुठे ना कुठे गरुड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ओम गरुड देवाय नमः हे तुम्ही 3 वेळा जरी म्हणून आपल्या प्रवासाला जर सुरुवात केली तर अशा मोठमोठ्या अपघातांमधून तुम्ही वाचू शकता. आणि मी एवढंच सांगेन की कोणत्याही भ्रामक कथांवरती विश्वास ठेवू नका. हे खूप सायंटिफिक पद्धतीने न्यूमरॉलॉजी चालते, आणि हे जे अंक आहेत त्याच्या व्हायब्रेशन आपल्या आयुष्यामध्ये नेहमी असतात, आणि आपलं आयुष्य हे पूर्ण अंकांनी विस्तारून गेलेलं आहे. आणि अंकांचा विस्तार आपल्या भारतातून शून्याचा विस्तार झाला, शून्यातून सर्व तंत्रज्ञान निर्माण झालं. तर हे जे 1 ते 9 अंक आहेत त्याच्यातून सर्व विश्व चालतं, आणि हे आपण कुठे ना कुठे बघायला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी न्यूमरॉलॉजीचा प्रत्येक स्टेप बाय स्टेप जर तुम्ही वापर केला
पायऱ्या नुमरॉलॉजीच्या पद्धतीने चढत गेला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही माघारी घेण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही आयुष्यात कधी मागोवर पाडणार. एवढंच सांगून मी आपली मुभा घेतो. धन्यवाद.